सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। ठाणे जिल्ह्यातील हाजी मलंग कल्याण रोड परिसरात जिओ ऑप्टिकल फायबर केबलचे बिनपरवानगी व अनधिकृत खोदकाम सुरू असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार रमण प्रभाकर पाटील यांनी केला आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत अथवा महानगरपालिकेची स्पष्ट परवानगी नसताना हे काम सुरू असून सुरक्षेची कोणतीही उपाययोजना, डिवायडर, कामगारांची ओळखपत्रे किंवा ठेकेदारांची माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे। या कामामुळे वाहतूक कोंडी होत असून स्थानिक शेतकरी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या प्रकरणात जिओ कंपनीचे अभियंते, पर्यवेक्षक, सध्याचे व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक गावगुंड यांचे संगनमत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला न देता जबरदस्तीने खोदकाम केले जात असून विरोध करणाऱ्या शेतकरी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे। 11 जानेवारी 2026 रोजी रात्री बिनपरवानगी काम सुरू असताना 112 कर्मचाऱ्यांवर तक्रार केल्यानंतर पोलिसांनी काही कामगार व पर्यवेक्षकांना उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये आणले, मात्र त्यातील काही कामगार फरार झाल्याचा आरोपही अर्जात नमूद आहे। या संपूर्ण प्रकरणाची तातडीने स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी व जिओ कंपनीच्या प्रतिनिधींवर कठोर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा अशी मागणी रमण पाटील यांनी केली आहे। अन्यथा दिल्ली सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। झाले 1-1:30 वाजले, एवढ्या रात्रीचे माझ्या जमिनीतून हे जिओ वाले लाईन टाकायला आलेत, रात्रीचे चोरून काम करायला आलेत। यांना कोणी काय सांगितले यांना विचारा, कोणी पाठवले रे? आमचे रिलायन्स जिओचे साहेब आहेत, संतोष पात्रे म्हणून त्यांनी पाठवले। एवढ्या रात्रीचे परमिशन आहे का तुमच्याकडे? परमिशन नाही। परमिशन नाही, मग बिना परमिशनचा डायरेक्ट जीवन चालू। मग यांची पण घ्या सगळ्यांची व्हिडिओ। एवढ्या रात्रीचे काम करायला आले ते आणि दमदाटीचा विषय दाखवतात। अर्धे पळून गेले याच्यामधून। ही यांची गाडी आहे, MH4 टेम्पो घेऊन आले। संतोष पात्रे तो काय जिओचा काय मालक आहे का? मॅनेजर आहे ना? संतोष पात्रेने याला पाठवले, मॅनेजर जिओचा, एवढ्या रात्रीचे 1-1:30 वाजता काम करायला इथं लोकांच्या जमिनीमध्ये। जाधव काय? शेखर जाधव ते कुठल्या वर्दी आहेत? हे ROW बघतात। ROW म्हणजे जिओ फायबरलाच आहेत का? कुठं ऑफिस कुठं आला? सर्वोदय मग कल्याण। अच्छा, मला तर मुलुंड बोलत होता काल। ठाण्याला मुलुंडला बोलतो ऑफिस आहे आमचा। रुपयाला त्यांची हे जिओचं ऑफिस। हा, आपण तुम्हाला माहिती आहे का रात्री काय चालले? ट्रेडिंग ते पोराचोरीचं चाललेलं आहे। कुठं हातामध्ये भेटला तर मारतील त्यांना ठार। तरी तुझी नोकरी असली तरी तुला इरिक्स घालणं नाही ना। किती जण आले होते इथं काम करायला? 12 जण आले होते। मग 6 जण, किती जण पळाले तिथून? 7 राहिलेत बाकी। कुठे पळाले? कुठे ते? इकडे पळाले का इकडे पळाले? अरे तिकडे गावामध्ये कुठे भेटले तर मार खातील ते लोक। नंबर असतील तर त्यांना फोन करून सांगा। विशेष नाही अगोदर पोलीस तुम्हाला कोणी पाठवलं इथं? सांगायची गरज नाही। संतोष पात्रे म्हणजे काय होईल ते विचारा। तो रात्रि 2 वाजले। आपका नाम क्या? सत्येंद्र यादव। आपको कल इत्तला किया था ना कि इधर काम करने को आने का नहीं करके? किया था सर। हाँ, तुम्हारा सर कौन आया था? क्या नाम है उनका? शेखर वाघ और ये अपना कौन से इसमें तुम कंपनी में काम करता है? प्रताप टेक्नोक्रॉप प्राइवेट लिमिटेड। प्रताप टेक्नोक्रॉप प्राइवेट लिमिटेड, रिलायंस जियो का थर्ड पार्टी। आप क्या उसमें क्या तुम्हारा मुद्दा क्या है? फाइबर सुपरवाइजर रोल। फाइबर सुपरवाइजर। यस सर। अच्छा, तो आपको इत्तला भी किया था, आपको बोला भी था, तो भी इनको आप ये रात को 2 बजे, रात को इधर 1:30-2 बजे इधर काय को लेके आए? मैनेजर ने बोला कि कौन मैनेजर है? संतोष पात्रे। संतोष पात्रे। यस सर। ओके, ठीक है। हाँ, पूरा नाम नहीं क्या? आधार कार्ड है क्या? आधार कार्ड कब दिखा? ID दिखा कंपनी का? नहीं सर, पहली बार आया हूँ। तुझे को लाया किसने? नाम बता। कौन सेठ? नाम बताना। कौन सेठ? ये सेठ है क्या? कंपनी का ID है क्या? कितना साल हो गया काम करता है? 1 साल। हाँ, 1 साल हुआ। 1 साल हो गया। कंपनी का ID नहीं है तेरे पास? और रात को 2 बजे इधर क्या कर रहा है तू? 2-2:30 बजने को आया। कोई चोर समझ के मार लिया तो?
कितना साल हो गया बम्बई में? आधार कार्ड है क्या? किधर है क्या? हाँ, अंकुश राव अंकुश राव अंकुश राव। आईडी किधर है कंपनी का तेरे? अभी हमें 10 दिन होगा। 10 दिन हो गया। कौन सा कंपनी में काम करता है तुम? कंपनी का नाम बोल। आईडी किधर है? कंपनी का आईडी? कंपनी का लेबर आदमी है सारा का। हाँ, तो आईडी नहीं बनाया क्या? लेबर आदमी है तो क्या आईडी नहीं रहता है क्या? लेबर आदमी कंपनी का काम करने को है ना, क्या पर्सनल काम करने को है? और गांव खाते में इधर आया, तुम सिटी में रहते एक बात अलग होता है। वर्क ऑर्डर किधर है तुम्हारा? काम का कुछ है क्या? कंपनी की आईडी है? आधार कार्ड? आधार कार्ड नाम क्या है? शुभम यादव। हाँ, शुभम यादव। कहाँ पे रहते हैं? तुम्हारा कंपनी का आईडी किधर है? कंपनी का आईडी घर पे। कौन से कंपनी में काम करते हैं? जियो फाइबर। आधार कार्ड? आधार कार्ड है, फोन नंबर पे। क्यों? साथ में रखना चाहिए ना। अभी कितना बजे? रात के कितना बजे? 146। 146 यानी 1:46 हो गया। तो इधर आज पहला टाइम आया काम करने को, ऐसे ही काम कर रहे चोरी छुपे? यहाँ काम नहीं करते सर। हाँ, ऑर्डर आया था ऊपर से केबल डालने का। अच्छा ना, चोरी छुपे यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचे वर्क ऑर्डर तसेच कोणतेही शासकीय यांच्याजवळ परवानगी नसताना सुद्धा हे जबरदस्ती जिओ फायबरचं काम चालू आहे, आपण बघू शकता हे। आणि हे जी जागा आहे शेतकऱ्याची प्रायव्हेट जागा असून, सातबाऱ्याची जागा असून त्यांना कोणत्याही प्रकारे नुकसान भरपाई नाही। आणि तसेच यांना इनकेसिंग 3 फूट खाली खोल खोदून इनकेसिंग 20 सेंटीमीटरची सिमेंटची इनकेसिंग करायला सांगितली होती, पण कोणत्याही प्रकारची इनकेसिंग वगैरे केलेली नाही याच्यामध्ये। आणि हे लोक अशी कामे या पद्धतीने करत आहेत, तर यांच्यावरती कडक कारवाई व्हावी ही शासनास विनंती आहे। आपण बघू शकता ही त्याने घेऊन या ना, मी पहिला चोरूनचा भाग नाही। रात्री 12 वाजता काय आहे तुम्ही? ऐका हे बघा सध्या प्लीज ऐका। आता आपल्या या टेक्निकल गोष्टी आहेत। मी काय तुम्ही माझी शत्रू नाही, आम्ही तुमची शत्रू नाही का? पोलीस स्टेशन सध्या तुम्हाला काय गुन्हे शेतकऱ्यावर दाखल करायचे असेल त्याच्यावर करा, माझ्यावरती करायचं माझ्यावर करा, रिट पिटिशन मारायला मी तयार आहे। 7 महिने झाले, मग तुम्ही पुढे परमिशन आहे? 7 महिने झाले ना? जुना विषय तुम्ही काय सांगता मला? हा, तुम्ही एवढे दिवस झोपले होते का? आता इथं आले रात्री, त्यावेळेस तर तू इथं मॅटर सॉल्व नसतं झाला का? भाई मुझे खाली एक जवाब दे, तुझे किसने बोला था काम करने? पादरे कोण आहे? पादरे दिनेश फायबर इंजिनियर। कारवाई कोणत्या यांच्यावर झाली पाहिजे, यांच्यावर झाली पाहिजे का तुमच्या अधिकाऱ्यांवर झाली पाहिजे? मैंने बोला था तुमको, तुमने मेरा नाम क्यों लिया कि मैंने बोला था हा तुमको? व्हिडिओ आहे ना, मैंने बोला था तुमको आने के लिए। तुमचं नाव सांगतो। मैंने कहा बोला था भाई? मेरे पास ऐसा कागज एकच मिनिट बोलतो। ज्यावेळेला तुम्ही चौकीला आले बोला था क्या? मैंने बोला था मेरा क्यों नाम है तूने? सीसीटीव्ही आहे, रिकॉर्डिंग तुमची ती पण अभी रिकॉर्डिंग मार खाया ना तूने? हाँ? क्यों किया तूने? आया क्यों? एक मिनिट सर, चुकीचं आहे सर। यांना मी खूप वेळा सांगितलं सर, हा एक मॅटर नाहीये। असंख्य वेळा यांनी साहेब असंख्य वेळा अशा गोष्टी घडवलेल्या आहेत। आता गोष्टी तुझ्या टीमने नाही घडवल्यात ना, मी पूर्ण मुंबई बघतो, मला असंख्य वेळा अशा अरे गोष्टी। सध्या महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आता किती कंप्लेंट आल्या तिथं आपल्याला लोकांच्या सर्व्हिस नाही मग म्हणून। त्याचं सॉल्युशन करा ना, सर्व ऑर्डर वगैरे घेऊन या, शेतकऱ्याचा मोबदला द्या। सगळ्यांना आता 3 फूट जर खोदून 3 मीटर का 3 फूट खोदून आहे ना आमच्याकडे चौकी परमिशन कशी दिली? 3 फूट आतमध्ये टाकायची, 3 फूट टाकले का हो? तुम्ही आलते ना? ते ना इनकेसिंग आहे सिमेंटची, ती पण केलेली आहे का तुम्ही? 3 फूट टाकले का? नाही नव्हती, का नाही टाकली? कारण ती मधल्या काळात ती वर आली होती, तीच रिपेरिंग तुम्हाला ते नाही, तुम्ही वर्क ऑर्डर कुठली दाखवता आम्हाला? ती 1.20 हा, मीटर मग काहीतरी टाकली का खाली? बोलत होता तिकडे काल आपल्यासोबत संदीप। आम्हाला एक रुपरेखा तिकडे कॉन्ट्रॅक्टरचा बोर्ड पाहिजे आपल्याला। असं कायद्याने लय काय करू शकतो रे, असं नाही। तू कसं इथं खोदकामच करू शकत नाही, असं कसं बोलतो? कोणी सामान्य माणूस येऊन तुला विचारायचं का खटक करतो? जिओवाला आहे का? जिओची टाकले केस मी, जिओची टाकलेली आहे। काम केलं साहेब, त्यांनी आमच्या नावावरती काम
जाऊन केले फोटो काढून घेतो कोणी जिओ वाल्यांनी तुमच्या नावावरती सीसीटीव्हीच्या नावावर तुमच्या कंपनीचं अशाच नाव काय? नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.